नमस्कार मित्रांनो. 29 ऑगस्टच्या चालू घडामोडी आपण बघणार आहोत थ्रू दृष्टिकोन सिरीज. मग बघा, आजचे आर्टिकल प्रिलिम्सचे 3 आर्टिकल आहेत आपले. बिग 3 एजन्सीज कोणत्या आहे ज्या इकॉनॉमिकच्या कंटेक्स्टमध्ये न्यूजमध्ये असतात. त्यानंतर निबंधक जनरल आणि जनगणना आयुक्त ते काय आहे. त्यानंतर ग्रीनलँड न्यूजमध्ये असतो, तर ग्रीनलँडबद्दल आपण थोडक्यात बघूया. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या मुख्यचे 2 आर्टिकल आहे. हे फक्त मुख्यसाठी महत्त्वाचे नाही तर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे. इथे काही आपण स्कीम्स देखील डिस्कस केलेले आहेत. भारताचा लोकसंख्यात्मक लाभ एक टाइम बॉम्ब, म्हणजे ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो ना ते. त्यानंतर 1.4 अब्ज भारतीयांसाठी आरोग्य व्यवस्थेची उभारणी कशी असणार आहे किंवा मग कशी पाहिजे ते आपण बघणार आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो करायचा आहे, जेणेकरून हे व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. बघ, तर खालीलपैकी कोणत्या एजन्सीजना बिग 3 क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणतात. बघा, मग स्टँडर्ड अँड पुअर, मूडीज, फिच, S&P, क्रायसिल, इक्रा, मूडीज, फिच केअर, फिच, DBRS, JCR. तर स्टँडर्ड अँड पुअर, मूडीज आणि फिच या 3 एजन्सीजला बिग 3 क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणतात. मग बघा कोणत्या आहेत. स्टँडर्ड अँड पुअर, त्यानंतर मूडीज, त्यानंतर फिच. या संस्था देश कंपन्यांची कर्ज पात्रता म्हणजे क्रेडिट वर्दीनेस तपासतात. कोणाकोणाची? देश आणि मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांची. त्यानंतर त्या कर्ज जारी करणाऱ्यांना रेटिंग देतात. गुंतवणूकदारांना आर्थिक स्थिती आणि कर्जफेड क्षमतेबाबत महत्त्वाची माहिती पुरवतात. जागतिक क्रेडिट रेटिंग बाजार, जे जागतिक क्रेडिट रेटिंग मार्केट आहे त्यामध्ये 95% मार्केट ह्या 3 एजन्सीचं मिळून आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जे आपलं रजिस्ट्रार जनरल आणि सेन्सस कमिशनर आहे त्याचे कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते हा प्रश्न विचारला आहे. तर त्याचं जे कार्यालय आहे ते गृह मंत्रालयाच्या अंडर येतं. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे कारण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर येतं. मग आपलं सेन्सस जे सगळे एक्झरसाइज चालतो तो कोणाच्या अंडर येतो? तो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या. बघा, भारताचे निबंधक जनरल हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले कार्यालय आहे. हे कार्यालय जनगणना व लोकसंख्येशी संबंधित इतर सर्वेक्षणे करण्यास जबाबदार आहे. जी आपलं सेन्सस होत असते, जी डेसिनिली होते, म्हणजे आपण 10 वर्षात होते असं म्हणतो. आता ती झालेली नाहीये, 2027 ला होणार आहे पुढची. मग आता जी 2027 ला होणार आहे तिचे फीचर्स बघा थोडक्यात काय. तर ती फर्स्ट डिजिटल सेन्सस असणार आहे. त्यानंतर फर्स्ट सेन्सस असणार आहे आफ्टर इंडिपेंडंट इंडिया, वेअर कास्ट हा एलिमेंट जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहे किंवा लिहिणार आहे त्यामध्ये. त्यानंतर मोबाईल ॲप फॉर डेटा कलेक्शन, पहिल्यांदाच मोबाईल ॲप यूज होणार आहे. त्यानंतर यूज ऑफ सेल्फ एन्युमरेशन, डिजिटल मॅपिंग टूल्स आणि वेब बेस्ड मॉनिटरिंग पोर्टल हे देखील फर्स्ट टाइमच होणार आहे. पुढचा प्रश्न बघा. ग्रीनलँड हा देश कोणत्या देशाचा भाग आहे? जे ट्रम्प यांना वेळ लागले ग्रीनलँड घेण्याचं, तर आपण म्हणू की हा आपल्याला माहिती पाहिजे की ग्रीनलँड हा कोणत्या देशाचा सोव्हरेन पार्ट आहे, सार्वभौम पार्ट आहे. तर तो कोणत्या देशाचा पार्ट आहे? तो डेन्मार्कचा पार्ट आहे. ठीक आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या राज्यातील स्वायत्त प्रदेश आहे. तो म्हणजे डोमेस्टिक पॉलिसी आहे ग्रीनलँडच्या ते तिथलं स्थानिक सरकार बघतं. पण ज्या फॉरेन पॉलिसी आहे किंवा मग चलन आहे, ठीक आहे, किंवा मग डिफेन्स आहे ते कोण बघतं? तर डेन्मार्क बघतं. ठीक आहे. बघा, हा ग्रीनलँड आहे, इथं डेन्मार्क आहे छोटंसं जे युरोपचा पार्ट आहे. आणि ग्रीनलँड जे आहे ना आयलँड, भूभाग जो आहे तो नॉर्थ अमेरिकेचा पार्ट आहे बरं का, नॉर्थ अमेरिकेचा. आणि डेन्मार्क जे आहे ते युरोपचा पार्ट आहे. आता पुढचं जे आर्टिकल आहे ते आपलं मेन्सचं आर्टिकल आहे, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मेन किंवा मग UPSCचं डिस्क्रिप्टिव्ह. ठीक आहे. इंडियाचं डेमोग्राफिक डिव्हिडंड ॲज अ टाइम बॉम्ब. प्रश्न कुठे येईल? तर पेपर 1 मध्ये डायरेक्ट तुम्हाला लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे आहेत तिथं प्रश्न येऊ शकतो. पेपर 2 मध्ये आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन हे देखील डेमोग्राफिक डिव्हिडंड किंवा मग आपण त्याला काय म्हणू, ह्युमन रिसोर्सचे पॉईंट आहेत. भारताचा लोकसंख्यात्मक लाभ एक टाइम बॉम्ब आहे. बघा, तर ह्या आर्टिकलची सुरुवात आहे ना, मग आता हे तुम्हाला एसीला देखील महत्वाचं आहे बरं का. टागोर काय म्हटलेत बघा, डोंट लिमिट चाइल्ड टू युअर ओन लर्निंग फॉर शी वॉज बॉर्न इन अनदर टाइम. म्हणजे असं म्हणायचं इथे त्यांना की तुमचं जे चाइल्ड आहे ते तुमचा जो काळ होता आणि आताचा जो काळ आहे यामध्ये बरीच तफावत आहे. म्हणून तुम्ही जे शिकले तेच त्यांना शिकवू नका. त्यांनी ते ज्या काळात जन्माला आलेले आहे त्या काळाच्या सुसंगत गोष्टी ते शिकले पाहिजे. ठीक आहे. बघा, ते काय म्हणतात, त्यांच्या आईवडिलांपेक्षा किंवा शिक्षकांपेक्षा वेगळ्या काळात जन्मलेले असतात, त्यामुळे त्यांना फक्त आपण जे शिकलोय त्यापुरतं मर्यादित करू नये. त्यांच्या काळानुसार किंवा भविष्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य शिकवायला आहे. मग आता AIच्या कंटेक्स्टमध्ये बघा, आता आजकाल जी मुलं आहेत जे त्यांचे जे पॅरेंट होते बरोबर,
मग आता समजा त्या मुलाच्या वडिलांचं वय 40 वर्ष असेल, तो मुलगा आता 15 वर्षाचा असेल, तर ते जे त्याचे वडील जे शिकले ते त्याला शिकवायला पाहिजे का? नाही. त्याला काहीतरी वेगळं स्किल शिकवायला लागेल. आता एआयमुळे माहिती आपल्याला की नोकऱ्या जात आहेत. TCSने खूप साऱ्या लोकांना कामावरनं काढून टाकले. बघा मग कृत्रिम बुद्धिमत्ता व रोजगाराचे भविष्य. एआय हा रोजगार व विचार प्रक्रियेवर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे आजचा. बरोबर आहे. जगातील 70% नोकऱ्यांवर डायरेक्ट परिणाम होणार आहे याच्या. 30% कामे स्वयंचलित होणार आहे जगामध्ये. एआय नवीन रोजगार निर्माण करतोय, पण अभ्यासक्रम बदलायला 3 वर्ष लागतात. मग बघा आता एआय जे आहे ना, एआय फील्डमध्ये नवीन रोजगार निर्माण होत आहे, पण ज्या लोकांकडे एआय स्किलच नाही आणि आपण आता एआय स्किल सिलेबसमध्ये जरी टाकायचं म्हटलं तरी जे लोक एआय ट्रेन असतील त्यांना मार्केटमध्ये यायला पुढचे 3 वर्ष लागणार. बरोबर. म्हणून विद्यार्थी मागे पडतात जर अपस्किल, क्रॉस स्किल आणि रिस्किल झालं नाही तर. लोकसंख्यात्मक लाभाचा धोका. बघा 35 वर्षाखालील जे पॉप्युलेशन आहे भारतामध्ये त्याची लोकसंख्या जी आहे ती 80 लाख. बरोबर. म्हणून हा जो वर्ग आहे याला जर आपण व्यवस्थित ट्रेन केलं नाही तर मग काय होतं की टाइम बॉम्ब सारख्या धोका आपल्याला निर्माण होतो या लोकसंख्येच्या लाभांमधनं. सर्वात मोठा तरुण वर्ग आहे भारतामध्ये. धोका कौशल्य तफावत न भरल्यास लोकसंख्यात्मक संपत्ती टाइम बॉम्ब मध्ये बदलू शकते. लाखो पदवीधर अर्धवेळ नोकरीत आहे किंवा बेरोजगार आहे. बरं का, जे लाखो पदवीधर आहे भारतामध्ये ते एक तर बेरोजगार आहे किंवा मग अर्धवेळ काम आहे. आणि ही जी काही सिच्युएशन आहे ती फक्त नॉन स्टेम साठी नाहीये. जसं की आपण म्हणतो की जे ग्रॅज्युएट आर्ट्समध्ये आहे, कॉमर्समध्ये आहे, त्यांच्यासाठी परिस्थिती नाही, तर 40 ते 50 अभियांत्रिकी पदवीधरांना नोकरी नाही सध्या. खूप म्हणजे बघा ही सिच्युएशन आहे ना खूप ग्रेव आहे. मोठा पदवीधर वर्ग असूनही नियोक्त्यांना योग्य कौशल्य असलेले कर्मचारी मिळत नाही. म्हणजे कंपन्यांना 61 आता जे आपल्या शिक्षण एजन्सीज आहेत त्यातल्या 61 शिक्षण एजन्सीचे प्रमुख म्हणतात की अभ्यासक्रम बाजारपेठेच्या गरजांशी सुसंगत नाहीये. म्हणजे जे काही शिकवलं जात आहे इंजिनिअरिंगमध्ये किंवा मग बाकीच्याही फील्डमध्ये ते जे डिमांड आहे, ज्या स्किलला डिमांड आहे ते शिकवलं जात नाही. आपण जे आउटडेटेड आहे तेच शिकवतोय. स्वयंचलनाचा धोका कसा आहे बघा. मॅकिन्सी नावाची जी एजन्सी ती काय म्हणते 2030 पर्यंत 70% भारतीय नोकऱ्यांना धोका आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय म्हणते तर 170 दशलक्ष नोकऱ्या तयार होतील, पण 92 दशलक्ष नष्टही होतील. म्हणजे जेवढ्या निर्माण होतील त्याच्या अर्ध्या नष्ट देखील होतील. शाळेपासूनच आता बघा शाळेपासून आपण काय तयारी करू शकतो तर मग शाळेपासून आपल्याला काय प्रॉब्लेम ते माहिती पाहिजे अगोदर. उच्च माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना करिअरची माहिती कमी आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 12वीचं शिक्षण घेतात त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं तर पुढे सांगितलंय बघा. तर विद्यार्थ्यांना 93% विद्यार्थ्यांना फक्त 7च करिअर माहिती आहे. जर आपण विचारलं तुला काय करायचं तर फक्त हे 7 करिअर ऑप्शन आपल्याला त्यांच्याकडनं मिळतात. पण प्रत्यक्षात 20,000 पेक्षा जास्त करिअर ऑप्शन अवेलेबल आहे मार्केटमध्ये. फक्त 7% विद्यार्थ्यांना औपचारिक करिअर मार्गदर्शन मिळते. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना अभियोग्यता, की या पर्टिक्युलर विद्यार्थ्याची अभियोग्यता किंवा अप्टिट्यूड कल काय आहे, कोणत्या करिअरकडे आहे ते आपण रेकग्नाइज करत नाही. त्याला ब्लाइंडली पालकांच्या म्हणण्यानुसार किंवा कोणीतरी सिनियरच्या म्हणण्यानुसार आपण त्याला कोणतरी एक फील्ड सिलेक्ट करायला लावतो. आणि मग पुढे काय होतं की त्याची रुची नसते किंवा मग त्याची क्षमता नसते त्या करिअरमध्ये. आणि मग काय होतं की त्याला पदवी आहे त्याच्याकडे पण तो नोकरीस पात्र नाही किंवा मग बेरोजगार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तर ह्या गोष्टी आपल्याला सिस्टमॅटिक जायला पाहिजे. ठीक आहे. आपल्याला जर डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याचा रीप करायचा असेल तर डिजिटल साधने पण पारंपरिक मानसिकता. बघा आता मग स्वस्त स्मार्टफोन आहे, शासनाकडनं एआय लॅब देखील एस्टॅब्लिश झालेले आहे, तरीही परीक्षा केंद्रित शिक्षण पद्धती आहे. काय रोट लर्निंग अजूनही आपण जे की पाठांतर करून आलेलो आहे त्याच्यावरच तुझं जे काय आहे ते आउटपुट होणार आहे. बघा आता UPSCची एक्झाम आहे आपली किंवा राज्यसभेची एक्झाम आहे. इथं म्हटलं जातं जनरली की इकडे पाठांतर चालत नाही. पण मला एक सांगा, तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला तो 5 मिनिटांमध्ये विचार करून किंवा 7 मिनिटांमध्ये विचार करून लिहायचा आहे. मेन्सचा प्रश्न बरोबर. 10 मार्काचा असेल तर तुम्हाला 5 मिनिटात लिहायचा आहे. 15 मार्काचा असेल तर 7 मिनिटात लिहायचा आहे. तुमचं जर पाठांतर नसेल तर हा प्रश्न तुम्हाला लिहिताच येणार नाही. ठीक आहे. किंवा मग तो प्रश्न तुम्ही लिहिला तरी तुमचे पुढचे प्रश्न कॉम्प्रोमाइज होणार आहे. बरोबर. मग पाठांतर गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी पाठांतर गरजेचं आहे भारतामध्ये. ग्रॅज्युएट स्किल इंडेक्स 2025 तर ही काय म्हणते बघा, फक्त 43 पदवीधर जे आहेत ते रोजगारक्षम आहे. म्हणजे 100 इंजिनियर बाहेर पडत असतील तर त्यातले 43च इंजिनियर असे ज्यांच्याकडे स्किल आहे. आता एडुटेकचं आपल्याला माहिती आहे मागच्या 10 वर्षामध्ये खूप मोठं जाळं निर्माण झालंय. पण प्रामुख्याने काय की टेस्ट प्रिपरेशन केलं जातं, जसं की एंट्रन्स एक्झाम आहे, रटाळ पद्धत आहे, प्रमाणपत्रांचं मूल्य जे आहे ते कमी होत चाललेलं आहे. मोजक्या शिक्षण मंडळामध्ये करिअर रेडीनेस फ्रेमवर्क आहे.
बघा, मग सरकारी कौशल्य उपक्रम माहिती आपल्याला की सरकारचे देखील कौशल्य उपक्रम खूप जास्त आहे, जसं की स्किल इंडिया मिशन 2022 पर्यंत 400 मिलियन आपल्याला प्रशिक्षित तरुण वर्ग निर्माण करायचा होता, पण हे जे मिशन आहे ते आपलं अपयशी ठरलेलं आहे. इतर देखील योजना आहे, पण यामध्ये काय आहे की समस्या काय आहे की आता ह्या सगळ्या योजना ज्या आहे ना त्या एकत्रित काम नाही करत आहे, ते तुकड्या तुकड्यांनी काम करतायत. आपण त्याला काय म्हणतो, पीस मिल अप्रोच आहे या सगळ्यांमध्ये. तो कुठेतरी इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे. ठीक आहे, इंटिग्रेटेड अप्रोच पाहिजे आणि मल्टी प्रॉन्ज्ड अप्रोच पाहिजे, कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच पाहिजे. गरज काय ती शिक्षण आणि उद्योगांचा समन्वय साधणारी एकसंध शिक्षण राष्ट्रीय नीती असायला पाहिजे. तुम्ही जे शिकतायत त्याची डिमांड नाहीये मार्केटमध्ये, तर तो शिकून फायदा नाहीये. मग तुम्ही जे शिकतायत त्याची जर डिमांड नसेल तर तुम्ही अनस्किल्ड असणार आहे, अनएम्प्लॉईड असणार आहे, तुम्हाला जॉब नाही भेटणार आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की फक्त 100 पैकी 43 जे पदवीधर आहेत त्यांनाच फक्त जॉब देण्यायोग्य आहे. मग प्रस्तावित उपाय काय असू शकतात, तर संशोधन आधारित प्लॅटफॉर्म विकसित केले पाहिजे. त्यानंतर नीती आयोग असेल किंवा मग आपले युनिव्हर्सिटीची असोसिएशन आहे आणि स्किल मिनिस्ट्री आहे यांच्यामध्ये चर्चा असायला पाहिजे. आणि मजबूत कौशल्य परिसंस्था किंवा मग काय म्हणू आपण त्याला की सस्टेनेबल कौशल्य परिसंस्था कधी निर्माण होईल, इकोसिस्टम कधी निर्माण होईल, सरकार, खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था एकत्र यायला पाहिजे. सरकारने देखील काय द्यायला पाहिजे, जे मार्केटला पाहिजे. कॉलेजेसने किंवा शिक्षण संस्थांनी देखील काय द्यायला पाहिजे, जे मार्केटला पाहिजे. मग यासाठी तुम्ही मार्केटशी बोलायला पाहिजे पहिले की काय डिमांड आहे मार्केटची. ठीक आहे, तेव्हा आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो रीप करू शकू. मग बघा, आता जर आपल्याला कन्क्लुजन काढायचं म्हटलं तर काय होईल, भारताचे जागतिक डिजिटल महासत्ता होण्याचे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगार यांचे इंटिग्रेशन झालं पाहिजे. तातडीचा निर्णय काय असू शकतो, तरुणांना या आधारित जागांसाठी तयार करणं, या आधारित रोलसाठी तयार करणं. ऐतिहासिक धडा काय, मंडल आयोगाच्या काळामध्ये खूप मोठं विद्यार्थी आंदोलन झालं होतं. जर आपल्याला तसं विद्यार्थी आंदोलन फ्युचरमध्ये होऊन द्यायचं नसेल तर जे रोजगार, आता बघा 43 लोकांना रोजगार भेटतोय म्हणजे काय, 57 लोक बेरोजगार आहेत, तर ह्या 57 लोकांना रोजगार कसा भेटेल ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. संकट सोडवता येण्याजोगे आहे हे जे संकट आहे, तेव्हा त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे की भारताने उद्योगाच्या नोकऱ्यांसाठी तरुणांना रेडी केलं पाहिजे. वेळ निघून चाललेली आहे, लोकसंख्यात्मक लाभ संपत्ती ठरू शकते किंवा मग संकट ठरू शकते जर आपण त्यावर योग्य पावलं उचलली नाही तर. आता बघा पुढचं जे आर्टिकल आहे ते हेल्थ बद्दल आहे. सिलेबस आणखी तोच GS1, GS2 आणि GS3 मध्ये देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो इकॉनॉमिक्समध्ये. बघा, आता जे 1.4 बिलियन इंडियन आहे त्यांच्यासाठी आपण आरोग्य सिस्टीम कशी आपण एस्टॅब्लिश करू शकतो. मग आता जी आपली आरोग्य सिस्टीम आहे ती दुहेरी चॅलेंज फेस करत आहे. एकतर काय, वंचित लाखो लोकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवठा करणं हे एक महत्वाचं आहे. म्हणजे काय, ॲक्सेसिबिलिटी हे एक चॅलेंज आहे आपल्या पुढे. दुसरं काय, वाढत्या खर्चांमध्ये परवडणारी सेवा उपलब्ध करणं. मग दुसरं चॅलेंज काय आहे आपल्यासमोर, अफोर्डेबिलिटी. ठीक आहे, स्वस्त आरोग्य सेवा प्रोव्हाइड करणं. गरज बघा, एकात्मिक चौकटीची गरज आहे, जसं की सक्षम विमा, प्राथमिक आरोग्य, प्रतिबंधात्मक दृष्टिकोन. बघा, क्युरेटिव्ह पेक्षा प्रिव्हेंटिव्ह महत्वाचा आहे. आपण ज्याला म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. डिजिटल वापर, नियामक स्पष्टता, दीर्घकालीन गुंतवणूक. उद्दिष्ट काय, सर्वसमावेशक पाहिजे. जी आपण नवीन सिस्टीम निर्माण करू ती सर्वसमावेशक पाहिजे, इन्क्लुझिव्ह पाहिजे, आर्थिकदृष्ट्या टिकाऊ पाहिजे, जागतिक स्तरावर त्याचं एक मॉडेल तयार झालं पाहिजे. हे बघा, हे मॉडेल तयार नाही झालं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल, पण आपल्यासाठी काय आहे की आपण आपल्या 1.4 जे बिलियन लोक आहेत त्यांच्यापर्यंत ॲक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी हेल्थची पोहोचवली पाहिजे. मग बघा, इन्शुरन्स कसा महत्वाचा आहे. बघा, इन्शुरन्स ॲज अ फाउंडेशन ऑफ अफोर्डेबिलिटी. खर्चिक आरोग्य सेवा सर्वांसाठी सुलभ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय, जोखमीचे सामूहिकीकरण करणे. म्हणजे काय, रिस्क पुलिंग आपण कशा थ्रू करू शकतो, तर आपण विमा थ्रू करू शकतो. मग हप्ता कसा असू शकतो, बघा, प्रत्येक व्यक्तीमागे 5,000 ते 20,000 असू शकतो प्रत्येक व्यक्तीमागे, किंवा कुटुंबामागे 10,000 ते 50,000. पण हा हप्ता जर आपण भरला तर लाखो रुपयांचं जे आहे ते संरक्षण होणार आहे. विमा कव्हरेज बघा, भारतामध्ये विमा कव्हरेज कसं आहे, तर 15 ते 18% भारतीय विमाधारक आहे. विमा प्रीमियम टू GDP रेशो किती आहे भारतामध्ये, तर तो 3.7 आहे. जगामध्ये किती आहे, 7 आहे. म्हणजे आपण इथे कुठेतरी थोड्याफार प्रमाणात मागे आहे. मग म्हणून आपल्याला ही एक संधी आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये. 2024 मध्ये बघा प्रीमियम किती झालं होतं कलेक्ट, तर $15 अब्ज एवढं प्रीमियम झालं होतं. 2030 पर्यंत 20 पेक्षा जास्त वाढीचा अंदाज आहे, 20% पेक्षा. म्हणजे ग्रोथ आहे, 20% वाढ ज्यावेळेस आपण म्हणतोय त्यावेळेस ग्रोथला खूप मोठा स्कोप आहे. विमा संकटाच्या काळात नव्हे तर दररोजच्या आरोग्य सुरक्षेसाठी देखील असला पाहिजे. आता आपल्याकडे विमा जे आहे, इन्शुरन्स, ते कशासाठी आहे, आपण म्हणतो की यार
खूप मोठी एखादी सर्जरी आली किंवा खूप मोठा एखादा आजार आला, ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू लाखामध्ये असणार आहे ट्रीटमेंटची, तेव्हा आपल्याला विमा जे आहे तो युजफुल होऊ शकतो. पण असं असता कामा नये. फक्त जसं की आपण ओपीडी साठी जातो, फक्त व्हिजिट करण्यात जातो, म्हणजे एकदम बेसिक सर्दी खोकल्यासाठी देखील आपण जातो, त्यावेळेस देखील विमा असला पाहिजे त्या गोष्टी, तिथं देखील विमा लागू असला पाहिजे. जसं भारतामध्ये सध्या नाहीये, ओपीडी साठी विमा बऱ्याच ठिकाणी अवेलेबल नाही, तर तिथे देखील असला पाहिजे. म्हणजे आपलं आउट ऑफ पॉकेट जे एक्सपेंडिचर आहे ते कमी होईल. प्रमाण आणि कार्यक्षमतेचा फायदा. भारतात कमी संसाधनामध्ये भारत मोठ्या प्रमाणावर सुविधा प्रोव्हाइड करण्याचं काम करतोय. ही एक सक्सेसफुल मॉडेल आहे आपलं. बघा आता उदाहरणार्थ MRI मशीन जे आहे, आता जगामध्ये जे MRI मशीन आहे ते दिवसाला 7 ते 8 स्कॅन करतात, पण भारतामध्ये जी काही स्कॅनिंग कॅपॅसिटी आहे ती अनेक पट आहे. कारण काय, तर डॉक्टर रुग्ण गुणोत्तर असेल, कार्यप्रवाह असेल किंवा पायाभूत सुविधा असेल, याच्यामध्ये जे आपण इनोव्हेशन केलंय ते. मग आता हे सगळं जरी आपलं प्लस पॉईंट असले, तर पुढील आव्हान काय, तर हे महानगरापर्यंतच स्मित आहे. याला आपल्याला टियर 2 आणि टियर 3 शहरांपर्यंत पोहोचवायची आहे ही कार्यक्षमता, जेणेकरून आपल्याला ऍक्सेसिबिलिटी वाढवता येईल आणि अफोर्डेबिलिटी वाढवता येईल. आयुष्यमान भारत बघा, आयुष्यमान भारत कसं रोड मॉडेल ठरू शकतं, तर आपल्याला माहिती आहे की आपण 50 कोटी कुटुंबांना कव्हर दिलेला आहे. प्रत्येक कुटुंबाला आपण 5 लाख रुपयापर्यंत उपचाराचा खर्च देतो प्रत्येक वर्षासाठी. लाखो लोकांना कॅशलेस उपचार, मग ते खाजगी रुग्णालयांमध्ये असेल किंवा सार्वजनिक रुग्णालयांमध्ये असेल. आता याच्यामुळे एक फायदा असा झालाय, जे की कॅन्सरचे पेशंट आहे बघा, पहिले त्यांना ट्रीटमेंट घ्यायला वेळ लागायचा, आता त्यामध्ये 90% वाढ झालेली त्या ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर पेशंटच्या. पुढील टप्पा काय असू शकतो, की आता हे जे काही आहे ते सार्वजनिक रुग्णालयांमध्ये होतंय जास्त प्रमाणामध्ये, त्यांना आपण खाजगी रुग्णालयापर्यंत पोहोचवायचं आहे. यासाठी मग न्याय परतावे किंवा मग पारदर्शक प्रक्रिया महत्वाची आहे. प्रतिबंध, ज्याला आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन इज बेटर. म्हणून काय, तर विमा असूनही कुटुंबे मधुमेह, रक्तदाब पंजाबमध्ये बरं काय, तर NCD बाह्य रुग्ण खर्चामुळे त्रस्त आहे. एकच मिनिट बघा. मग यावर उपाय काय असू शकतो, तर विम्यामध्ये ओपीडी आणि तपासण्या समाविष्ट करणे गरजेचं आहे. जसं की आता मधुमेह आहे, बरोबर, मधुमेहामध्ये आपण काही ऍडमिट होत नाही, तर आपली ती ओपीडी ट्रीटमेंट चालू असते किंवा ती रेग्युलर ट्रीटमेंट असते, तर हा जो खर्च आहे तो विम्यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे, असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रतिबंध मोहिमा आखल्या पाहिजे किंवा मग राबवल्या पाहिजे. जनसहभागाचे महत्व, जीवनशैली नियंत्रण, जागरूकता. त्यानंतर बघा, प्रतिबंध का आणखी महत्वाचा म्हटलाय, जर आपण 1 रुपया प्रतिबंधावर जर खर्च केला, तर त्याचे अनेक पट उपचारावर खर्चाची बचत होईल. म्हणजे प्रिव्हेन्शनवर जर आपण 1 रुपया जर खर्च केला, तर तो तुमच्या क्युअरचे 10 रुपये देखील वाचवू शकतो किंवा 100 रुपये देखील वाचवू शकतो. म्हणून प्रिव्हेन्शन काय आहे, एक स्ट्रॉंग फाउंडेशन आहे आपल्या आरोग्य सिस्टीमचं. डिजिटल आरोग्य व AI वापर बघा, भारताने टेलिमेडिसिन आधीच आपण स्वीकारलेला आहे, आता AI देखील आपण स्वीकारलेला आहे. कशासाठी बघा, तर संसर्गाची लवकर ओळख, तपासणी अहवालाची छाननी, दुरस्त सल्लामसलत, म्हणजे जे डिस्टन्स महानगरामध्ये डॉक्टर आहे आणि तो खेड्यातल्या लोकांना सल्लामसलत करतोय किंवा काउन्सिलिंग करतोय, ठीक आहे, त्यासाठी AI आणि टेलिमेडिसिन महत्वाचं ठरलेलं आहे. यामुळे परिणाम सुधारतात, डॉक्टर नर्स उत्पादकता वाढते. दूरस्थ आरोग्य सेवा बघा, महानगरातील तज्ज्ञ गावातील रुग्णांना मार्गदर्शन करू शकतो. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मध्ये आपण हे डिजिटल आरोग्य आणि AI याचं आपण इंटिग्रेट करू शकतो. नियम आणि विश्वास, नियम आणि म्हणजे काय, आपण त्याला रेग्युलेशन म्हणू शकतो. रेग्युलेशन आणि ट्रस्ट ही इथं कुठेतरी एक मिसिंग लिंक आहे, असं या आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे. जसं की वाढते खर्च, प्रदूषणामुळे श्वसन आजार होत आहे, म्हणून ज्या कंपन्या आहेत विमा कंपन्या, त्या 10 ते 15% प्रीमियम वाढवणार आहे, कारण प्रदूषणाने होणारे आजार वाढलेले आहेत. मग उपाय काय असू शकतात, तर वित्त मंत्रालयाने IRD ला दावे आणि तक्रार निवारण मजबूत करण्याचे आव्हान केले आहे. न्याय व पारदर्शक दाव्यावर विश्वास. बघा आता यामध्ये असं का म्हटलेलं आहे, आता जे आपण विमा घेतो, बरोबर, कधी कधी काय होतं की विमा कंपन्या टर्म्स अँड कंडिशनच्या नावाखाली तुमचे जे सेटलमेंट आहे ते पूर्ण करत नाहीये. म्हणून IRDA जे आहे, IRDA ने प्रोएक्टिव्हली काम केलं पाहिजे इथं, ठीक आहे. ठोस नियमन आणि न्याय किंमत दिली पाहिजे, जेणेकरून डीप पर्यंत आपल्याला कव्हरेज पोहोचवता येईल आणि लोकांचा विश्वास निर्माण होईल. गुंतवणूक परिस्थिती बघा, 2023 मध्ये 5.5 अब्ज खाजगी गुंतवणूक झालेली आहे, म्हणजे खाजगी सेक्टरमध्ये हेल्थच्या, ठीक आहे. परंतु गुंतवणूक प्रामुख्याने कुठे आहे, तर ती महानगरापुरती आहे. आपल्याला टियर 2 आणि टियर 3 शहरापर्यंत पोहोचवायचं आहे. टियर 2 टियर शहर म्हणजे काय, जसं की छोट्या महानगरपालिका आहेत किंवा मग तालुक्याची ठिकाणं आहे, नगरपालिकांची ठिकाणं आहे, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग वे फॉरवर्ड काय असू शकतो, विम्याने दररोजची आरोग्य सेवा कव्हर करणे आवश्यक आहे, जसं की OPD, जसं की मधुमेह. सेवा पुरवठदारांनी कार्यक्षमता वाढवली पाहिजे. प्रतिबंधामुळे दीर्घकालीन खर्च कमी करणे, तंत्रज्ञान
तंत्रज्ञानाने सेवा प्रवेश वाढवणे, ऍक्सेसिबिलिटी वाढवणे असं इथं म्हणायचं आहे. आवश्यक काय? समन्वयित गुंतवणूक, धाडसी सार्वजनिक आरोग्य, खाजगी भागीदारी, PPP मॉडेल. ठीक आहे. भारताची आरोग्य सेवा एक निर्णायक टप्प्यावर आहे. विमा, कार्यक्षमता, प्रतिबंध, तंत्रज्ञान, नियम आणि गुंतवणूक यांचा आपल्याला संगम साधायचा आहे. आपल्याला 1.4 बिलियन लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला आरोग्य किंवा मग एज्युकेशन, ठीक आहे, या गोष्टींवर प्रश्न येईल त्यावेळेस तुम्ही ॲक्सेसिबिलिटीवर फोकस करायचा आहे. त्यानंतर अफोर्डेबिलिटीवर प्रश्न फोकस करायचा आहे. ठीक आहे. ॲक्सेसिबिलिटी, अफोर्डेबिलिटी आणि इन्क्लुझिव्हिटी यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. आजचे जे महत्त्वाचे आर्टिकल होते आपले ते इथं संपत आहे. भेटू पुन्हा एकदा पुढच्या सेशनमध्ये.